मी डॉक्टर कंचन सराफ, कन्सल्टंट डायबेटॉलॉजिस्ट ॲट पुष्पलता DY मेडिकल कॉलेज अंबी. डायबिटीज, ज्याला मराठीत आपण मधुमेह म्हणतो आणि लोकल लँग्वेजमध्ये वाढलेली साखर म्हणतो. तर वाढलेली साखर एवढंच या आजाराचं स्वरूप आहे का? तर वाढलेली साखर आणि त्याच्या योगे होणारी शरीरावरती घातक परिणाम, हृदयरोगाचा आजार असेल किंवा पॅरालिसिसचा अटॅक असेल किंवा न बऱ्या होणाऱ्या जखमा, किडनीचे आजार, किडनी फेल्युअर, ह्या सगळ्या गोष्टी आणि पुढे जाऊन वाढणाऱ्या न संपणाऱ्या गोळ्यांचा ढीग आणि त्याच्याही नंतर लागणारी इन्शुलिनची गरज, ह्या सर्वच गोष्टी एकंदर मानसिक खच्चीकरण करणाऱ्या आहेत. मग ह्या आजाराला आपण नियंत्रणात ठेवू शकतो का, किंवा काही अंशी आपण याचं प्रिव्हेन्शन करू शकतो का? तर याला येस, नक्कीच करू शकतो. पण त्यासाठी काय गरजेचं आहे? तर सगळ्यात पहिली गोष्ट, मी आत्ताच म्हटलं की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. मग प्रिव्हेंट करण्यासाठी काय? तर आपल्या डॉक्टरांशी, जेव्हा आपल्या रक्तसंबंधात डायबेटीसचा आजार आहे तेव्हा आपल्या डॉक्टरांशी वेळेवर साधलेला संवाद आणि डायबेटीस होण्याच्या आधी किंवा डायबेटीस झाल्यानंतर पण आपल्या डॉक्टरांकडे रेग्युलरली जाऊन ट्रीटमेंट घेणं हे अतिशय गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे की आपल्या आहारावरचं नियंत्रण, शारीरिक व्यायाम, ह्या सगळ्या गोष्टी, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, या सगळ्या गोष्टी नियंत्रण आणण्यासाठी किंवा काही अंशी हा आजार टाळण्यासाठी सुद्धा मदत करू शकतात. मग आपल्याला करायचं आहे काय? आपल्याला एक पाऊल पुढे घेऊन आपल्याला फक्त हॉस्पिटलमध्ये डायबेटॉलॉजिस्टला आपण आपलं मित्र बनवायचे किंवा मैत्रीण बनवायचे की जे तुम्हाला तुमच्या आजाराबद्दल वेळेवर सतर्क करेल किंवा तुम्हाला हा आजार होऊ नये किंवा झाल्यास कसं मॅनेज करायचा याची माहिती देईल. तर आम्ही 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. DY मेडिकल कॉलेज. थँक्यू.